आपली काल व्हिडिओ आलेत ना तुला ग्रुपमध्ये का? दाखव फोन. फोन दे, फोन दे, फोन दे, फोन दे. हे बघा, मी जे व्हिडिओ दिले ना ते डाउनलोड कसे करायचे ना ते मी तुम्हाला सांगते त्या आधी. हे बघा, इथे मी गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, ही गुगल ड्राईव्हची काय आहे लिंक दिलेली आहे. कॅमेऱ्यात उलट दिसतोय शब्द. ठीक आहे, गुगल ड्राईव्ह वरती जायचं, याच्यावर क्लिक करायचं. नेट चालू आहे ना? बंद आहे का? गुगल ड्राईव्ह वरती क्लिक करायचं. आता बघा, इथे 3 व्हिडिओ दिलेले आहेत, बरोबर? तुम्हाला जो व्हिडिओ बघायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर तुमचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला चालू होतील. ठीक आहे, आता बघा इथे 3 डॉट्स दिलेले आहेत. इथे तो एक मेसेज आहे आणि इथे काय आहे, 3 डॉट्स आहेत. 3 डॉट्स दिलेत, बरोबर? या 3 डॉट्स वरती क्लिक करायचं. डन. क्लिक केल्यानंतर इथे बघा ऑप्शन दिले तुम्हाला. जे ही एखादी ही लिंक तुम्हाला जर कुठे कॉपी करायची असेल ना तुम्ही कॉपी करू शकता. त्याच्यानंतरला इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे बघा, दिसतंय का डाउनलोड? डाउनलोड करायचं इथे असं. डाउनलोड केल्यानंतरला ठीक है। माईक बंद. 3 डॉट्स वरती क्लिक केल्यावरती डाउनलोडचं ऑप्शन आहे. केलं की तुमचे व्हिडिओ मोबाईल मध्ये डाउनलोड होतील. हे बघा, वी बिल डाउनलोड म्हणजे हे काय होते, तुमच्या याच्यामध्ये डाउनलोड होत आहे. ठीक आहे, आता मी इथे क्लिक करते. आता मी ग्रुप आपलं ऍप याला बघायचं गॅलरीमध्ये. गॅलरीमध्ये गेल्यानंतरला तुमचे व्हिडिओज मध्ये या ठिकाणी गॅलरीमध्ये व्हिडिओ तुमचे डाउनलोड होते. हे बघा, काय का त्याचा फोन या ठिकाणी बघा, व्हिडिओ माझा काय झाला, फोन मध्ये डाउनलोड झाला. एकदम सिंपल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखाद्या पेनड्राईव्ह मध्ये व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे, काहीच व्हिडिओ आपले एकदम छोटे छोटे असतील त्याच्यामुळे स्टोरेज नाही लागणार. फक्त स्टोरेज कधी लागेल, 5D 3D महालक्ष्मी ज्यावेळेस तुम्ही मार्किंग करणार आहे त्यावेळेस तुमचे थोडं स्टोरेज जाईल. आणि पहिले 2 दिवसाचे व्हिडिओ. ठीक आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला हे शिकवलंय, प्रोडक्ट नॉलेज दिलेले वगैरे त्याच्यात. बाकीचे नाही तर रोजचे छोटे छोटे व्हिडिओ असतील 15-15 मिनिटं किंवा 30 मिनिटं, जास्तीत जास्त 45 मिनिटं, त्याच्यावर नाही. मग तुम्ही हे सगळे प्ले स्टोअरला तुमच्या पेन ड्राईव्हला तुम्ही डाउनलोड करून ठेवा. लॅपटॉपला डाउनलोड करून ठेवा. एखादा पेन ड्राईव्ह घ्या, पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ डाउनलोड करा. हे तुमच्या लाईफ टाइम साठी ऍक्सेस असणार आहे. आणि गुगल ड्राईव्हला 2 महिने व्हिडिओज राहतील. 2 महिन्यानंतर गुगल ड्राईव्हवरने व्हिडिओ आपोआप डिलीट होतील. त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ मोबाईल मध्ये सेव्ह करण्याची जबाबदारी तुमची स्वतःची. ओके, मग तुम्ही काय करू शकता माहिती का, तुम्हाला अजून एक ऑप्शन देते. आता समजा आता हा काय झालाय, तुमच्या फोनमध्ये गुगल ड्राईव्हने व्हिडिओ डाउनलोड झाले, पण मला आता हे व्हिडिओ लाईफ टाइम साठी जर पाहिजे, मग मी काय करू शकते माहिती का, मी काय करेल, तुमच्या युट्यूब वरती जायचंय. कशामध्ये जायचंय? युट्यूब मध्ये जायचंय. जर तुमच्याकडे पेन ड्राईव्हचं पण ऑप्शन नाहीये, तुमच्याकडे लॅपटॉप पण नाहीये, तुमच्या मोबाईल मध्ये पण स्टोरेज कमी, मग बेस्ट ऑप्शन काय आहे, युट्यूब. युट्यूबला जायचं. युट्यूबला गेल्यानंतर व्हिडिओ क्लिक करायचा. तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ एक पण नाही टाकलाय का बाई युट्यूबला अजून? युट्यूबला तुम्ही तुमच्या अकाउंटला प्रायव्हेट मध्ये व्हिडिओ टाकून ठेवायचे. आलं लक्षात? ची सेटिंग करावी लागणार आहे. मी माझ्या फोन मध्ये दाखवते हा. घ्या. सपोज आता ते गॅलरीमध्ये ते व्हिडिओ सेव्ह झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर युट्यूबला जायचंय. आता मी गेले युट्यूब मध्ये.
युट्यूब मध्ये गेल्यानंतर इथे प्लसचं साईन आहे, प्लस साईनवर क्लिक करायचं. शॉर्ट आणि व्हिडिओ म्हणून 2 ऑप्शन आहे. तुम्हाला फुल व्हिडिओ मध्ये टाकायचंय, शॉर्ट मध्ये नाही. समजा आता मला आता हा व्हिडिओ टाकायचा आहे, आता मला हा एक व्हिडिओ टाकायचा, मग मी काय करेल, आता 4 मिनिटाचा आहे, 4.5 मिनिटाचा. नेक्स्ट करेल. नेक्स्ट केल्यानंतरला या ठिकाणी पब्लिक नाही करायचं. पब्लिक केलं तर बाकी सगळ्यांना व्हिडिओज दिसतील. याच्यावर जायचं आणि याच्यामध्ये प्रायव्हेटवर क्लिक करायचं. प्रायव्हेटवर क्लिक केल्यावर अपलोड करून द्यायचं. हे काय होईल माहितीये का, युट्यूब मध्ये तुमचे युट्यूब चॅनलला तुमचे स्वतःचे सगळे व्हिडिओज डाउनलोड राहतील, मोबाईल मध्ये न राहता. आलं लक्षात? हे पण छान ऑप्शन आहे. काय या ठिकाणी सगळ्यांनी तुम्हाला 3 दिवसाचे व्हिडिओ टाकून दिला. इथे बघा शुगर बीट्स मध्ये आणि गोल्ड मनीमध्ये असे 2 मनी दिलेले आहेत मी, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला असे कट बीट्स पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर मी असे ड्रॉप शेपचे झाले किंवा गहू मनी झाले, हे पण मनी मी दिलेले आहेत. जेवढे पण मनी दिले तेवढे सगळ्या मनींचे आपल्याला लाईन्स क्रिएट करायचे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले काय करा, जो मोठा मनी मी दिलेला आहे ना, त्या मोठ्या मणीची तुम्हाला काय करायची, लाईन करा. मी ऍक्च्युली पहिले शुगर बीट्सने सांगते सगळ्यांना करायला, पण प्रत्येकाला शुगर बीट्सने लवकर जमत नाही सुरुवातीला. तर मग बेस्ट ऑप्शन काय आहे, तुम्ही हे मणी घ्या 3 नंबरचे. तर 4 नंबर आहे. याच्यामध्ये व्हाईट कलरचे पण मी दिलेले आहेत बघा, तुम्ही व्हाईट कलरचे पण घेऊ शकतात. काहीच आहे ना मला. कसला? एकच होता. बरं देते. तिथे जी आहे ते बीट्सचं ते मावशींना, ते मणींचं ते त्या मावशींना दे. तो घ्यायचा. हा किती नंबर? 3 आणि 4. 3, 4. आता बघा, हे मणी लावण्यासाठी तुम्हाला मी असा गोल्डन कलरचा दोरा पण दिलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. गोल्डन कलरचा दोरा पण मी दिलेला आहे. मी काय सांगितलं होतं, ज्यांना गोल्डन दोरा नाही जमलं तर तुम्ही काय करू शकतात, या ठिकाणी हा वाला जो 432 नंबरचा थ्रेड आहे बारीक मध्ये, हा पण तुम्ही युज करू शकता. ठीक आहे. नाही, आधी सुरुवातीला एक एकच मणी काढा आणि त्याआधी काय करायचं ते सांगते. तुझी रिंग दे बेटा मला. हे बघा, तुम्ही कुठला पण थ्रेड वापरू शकतात. याच्यामध्ये 432 पण वापरू शकतात, गोल्डन थ्रेडचा आपण हा पण वापरू शकतात किंवा नायलॉन पण वापरू शकतात. पण सगळ्यात बेस्ट कुठला आहे, कॉटन थ्रेड. ठीक आहे. सुरुवातीला तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. आता हे लाईन्स कुठे करायचे ते मी तुम्हाला सांगते आधी. माईक मॅडम माईक बंद करा. पेन दे, पट्टी दे. आता बघा, मी काय सांगितलं होतं, रिंगला तुम्हाला या ठिकाणी आपण रिंगला काय केले होते, 4 भाग केले होते की नाही, बरोबर. हे 4 भाग आपण केले होते, राईट. आता काय करायचंय, कुठला पण एक भाग घ्यायचाय, कुठला पण एक भाग घ्यायचाय. टेप दे, पेन पण दे. स्केल आणली. हा, दे. माझीच आहे का? हा, आणून ठेवा. काय हरकत नाही, चालेल. चला, हे बघा, 4 इंचाची तुम्हाला एक लाईन क्रिएट करायची आहे. 4 इंचाची एक लाईन क्रिएट करायची. ठीक आहे. दुसरी पण लाईन तुमची 4 इंचाची झाली पाहिजे. तुम्ही अशा प्रकारे हे अंतर जवळपास अर्धा इंचाला थोडस कमी, हे जे अर्धा इंच आहे ना, सपोज आता हे बघा किती घ्यायचंय, अर्धा इंचाला एक लाईन कमी, बरोबर आलं बघा. हे हाफ इंच आहे, हाफ इंचाला एक लाईन कमी, असं थोडस अंतर सोडा. ठीक आहे. त्याच्यानंतर तोपर्यंत टाका सगळ्यांनी पटापट लाईन्स. चला,
ह्या 4 इंचाच्या जवळपास 7-8 लाईनी टाका. 10 टाका, 10. येस, थोडासा अर्धा इंचाचा गॅस सोडा. 4-4 इंचाचे तुम्हाला लाईन्स क्रिएट करायचे. तुम्ही पण करून घ्या, लाईन्स टाकून घ्या. पेन असेल ना याच्यात तर बॉक्स होता ना, थोडं नाही होत. थांब, करून देते मी. थांब, ते लागत नाही इकडून थोडस वाकडे. हा, हाताने बेंड करावं लागेल त्याला. ठीक आहे, चालेल. आता हे झालं की हे झाल्यानंतर काय करायचंय ना ते पण बघून घ्या. तर मला लागेल पेन, एकच मिनिट, एकच घे. हे अशा लाईन्स टाका सगळ्यांनी. टाकली लाईन. लाईन टाकल्यानंतर आता काय करायचं, लाईनी तयार करायच्या आहेत. सगळ्यात सुरुवातीला थोडा मोठावाला मणी घ्या, गोल्डन वाला. नंतरला शुगर बीटची लाईन घ्या, कारण की शुगर बीटची लाईन करायला बाकीच्यांना अवघड जातं ना, मग सोपं काय जावं म्हणून मी सांगते. हे गॅस स्केल कुणाला पाहिजे? मला पेन. ठीक आहे. हा तुझा थ्रेड आहे ना. याला आपल्याला काय करायचंय, नेहमीप्रमाणे साधा असा गाठण मारायचे बघा अशी. कुठे गेला कॅमेरा? हा थ्रेड आहे. याला आपल्याला नॉर्मली असा थ्रेडला गाठण मारायची. 5-6 गाठण मारा बरं का, नाही तर मग काय होईल, तो दोरा वरती निघून येईल. ठीक आहे. आणि नेहमी सारखं जसं आपण खाली ठेवतो ना चेन स्टिच साठी, सेम तसाच खाली ठेवायचा आहे. आणि निडलच्या मदतीने हा थ्रेड काय करायचा आहे, वरती काढायचा आहे. पण जी यूज करतो तीच निडल 24 नंबरची घ्यायची. आता आता आपण बीट शिकतोय ना, त्याच्यासाठी 24 नंबर असा थ्रेड सगळ्यांनी वरती काढा. ठीक आहे. थ्रेड असं सगळ्यांनी वरती काढा. किती लाईन करायची? 8-10 लाईनी करा. हो, गोल्डन कलरचे मोठेवाले बीड्स जे आहेत ते घ्या. मॅम फर्स्टली शुगर बीट्स घ्यायचे आहेत का? नाही, शुगर बीट्स नाही, गोल्डन वाले मोठेवाले म्हणित ना असे, ते घ्या. ओके. व्हाईट कलरचे मोती घेतले तर हे बघा, सुरुवातीला तुलिप ना समोर. आता 2 मिनिटं बघून घ्या सगळ्यांनी. हा, आधी सगळ्यांनी बघून घ्या. हे बघा, सुरुवातीला मी या ठिकाणी थ्रेड वरती काढते. काढला की त्याला पुढे आपल्याला आधी एक छोटीशी साखळी घ्यायची. डन. साखळी घेतली, त्याच्यानंतर मी या ठिकाणी एक मणी घेईल. निडल मध्ये ज्यावेळेस मणी उचलतो तो कसा उचलतो, सुई घ्यायची, वरच्या बाजूला अशी टाकायची आणि बोटाच्या मदतीने वरती असं पुश करायचं. ओके. सुई टाकली की बोटाच्या मदतीने असं पुश करून वरती होल्ड करायचंय असं. ठीक आहे. करंगळीचं शेजारचा बोट आहे, तो बोट आपल्याला नेहमी मनी होल्ड करण्यासाठी वापरायचा आहे. ही करंगळीचं बोट आहे, त्याच्या शेजारचं जे बोट आहे ते नेहमी मनी असे होल्ड करण्यासाठी वापरायचं आपल्याला. ओके. रेवती नाही आली का? आले नाही का? थ्रेड वरती काढला, एक साखळी घ्यायची. डन. त्याच्यानंतर मी या ठिकाणी एक मोती उचलला. आता हा मोती टाकताना मी काय करेल, माझा थ्रेड बघा कसा आहे, एकदम स्ट्रेट आहे.
एकदम स्ट्रेट आहे थ्रेड माझा, ठीक आहे. तर ह्या स्ट्रेट थ्रेड मधनं वरच्या बाजूने आपल्याला मणी असं सोडून द्यायचा, ठीक आहे. मणी सोडल्यानंतरला आता मी नेहमीच सारखे काय करेल, चेन स्टिच घेणार. डन. परत थ्रेड मध्ये मणी टाकेल. त्यावेळेस काय करायचं, थ्रेड थोडं मोठं ठेवा. हा, असं थ्रेड थोडं मोठं ठेवा. तुम्ही जर छोटा ठेवला ना तर तो लगेच निघून जाईल. त्याच्यामुळे थ्रेड नेहमी कसा ठेवायचा आहे, थोडा मोठा ठेवायचा आहे. परत एक मणी घेईल, थ्रेड पकडला, मणी सोडला की परत या ठिकाणी काय घेईल, साखळी घेईल. तर परत मणी घेईल, परत थ्रेड आपल्याला सरळ ठेवायचा असा, ठीक आहे. तुम्ही जर असा लूज ठेवला, तुम्ही मणी सोडला तर तो मणी इकडे तिकडे पळेल. तुमच्या थ्रेड मध्ये तो मणी येणार नाही. त्याच्यामुळे थ्रेड नेहमी याचा स्ट्रेट पकडायचा आहे. हाताने खालच्या बाजूने पण होल्ड करायचा दोरा. हा, खालच्या बाजूने तुम्ही होल्ड करताय, वरच्या निडलच्या बाजूने होल्ड करताय, मग तो थ्रेड तुमचा असा स्ट्रेट राहील. डन. की परत सोडून दिला मणी, चेन स्टिच. ओके. आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या मणींमध्ये गॅप ठेवायचा नाही. जर तुम्ही गॅप कधी येतो ते पण सांगते. तुम्ही जर समजा इथं अशी लांब साखळी टाकली तर काय होईल, हे बघा असं होईल. सपोज मी या ठिकाणी आता मणी टाकलाय आणि मी परत टाकलाय आणि मी परत पुढच्या बाजून एवढं लांबून मी साखळी घेते, परत मी मणी घेईल, परत टाकेल आणि परत मी लांबून साखळी घेईल, तर काय होतंय, गॅप पडतोय. आपल्याला असा गॅप नकोय, ठीक आहे. मग गॅप नकोय म्हणून काय कराल, प्रॉपर तुम्हाला, यस, सपोज आता ही साखळी घेतली, मणी घेतला, मणी टाकला, मणी टाकल्यानंतरला काय करा, निडलच्या मदतीने नॉर्मली असं पुश करा मणी. आपल्याला कळतंय की हा आपला मणी दुसऱ्या मणीला टच झालाय. ज्यावेळेस कळते की टच झालाय, मग त्या क्षणाला सुई काय करायची, खालच्या बाजूला टाकून थ्रेड वरती काढायची. ओके. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या मणींची लाईन्स करायची. 2 मिनिटात मी बीटची पण दाखवते, ती पण बघून घ्या. शुगर बीटची पण दाखवते, ती पण बघून घ्या. इथे बघा, आता मी शुगर बीटची लाईन्स घेते. शुगर बीटसाठी आपल्याला शुगर बीट्स घ्यायचे. आता शुगर बीटची लाईन क्रिएट करताना काय गोष्टीची काळजी घ्यायची ती बघा. सगळ्यात म्हणजे त्या निडल मध्ये मी काय केले, सगळे मणी होल्ड केले. असे आपल्याला वरच्या बाजूने निडल टाकायची अशी, ते मणी काय होईल, निडल मध्ये तुमच्या वरती येईल. परत टाकली निडल, परत मणी वरती आलं की असं होल्ड करायचंय. ओके. सुरुवातीला हे जमणार नाही, सुरुवातीला एक एक दोन दोन मणी घेतलात तरी चालेल. आता मी काय करेल, या ठिकाणी मणी टाकेल, टाकला की मी परत काय करेल, साखळी घेईल. डन. परत मणी टाकेल, परत साखळी घेईल. पण आता शुगर बीटचं कसं असतं, शुगर बीटचे मणी छोटे छोटे असतात. तुम्ही एक एक मणी टाकत गेलात तर खूप वेळ लागेल. मग काय करायचं, मग तुम्ही एका टायमाला फक्त मोजून 2 मणी टाकू शकतात. किती, 2 मणी तुम्ही टाकायचे. टाकले की परत काढलं, परत एक मणी आला, टाकले 2 मणी, परत साखळी. ठीक आहे. तर 2 मणी व्यतिरिक्त 3, 4, 5 टाकायचे नाही. ते टाकले तर इथल्या खालच्या बाजूला तुमचं काय होईल, गॅप तयार होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे आता मी काय करेल, परत मी या ठिकाणी मणी घेईल, 2 मणी घेऊन चेन स्टिच ना, यस, 2 मणी घ्यायची आणि चेन स्टिच घ्यायची. आता सेम असं ह्याला सुद्धा पण, ह्याला पण जर समजा तुम्ही लांब चेन घेतली तर काय होईल, गॅप तयार होईल. मग काय करायचंय, हे 2 मणी टाकले की आपल्याला अंदाज येतोय की आपला हा एंड आहे. या ठिकाणी ह्या मणीला हा मणी काय झालाय, टच झालाय. त्या क्षणाला आपल्याला काय करायचंय, त्याच ठिकाणी आपल्याला निडल खालच्या बाजूला टाकून थ्रेड वरती काढायचं. ओके. परत मी मणी घेईल आणि परत मणीने परत शुगर बीट टाकेल आणि परत
साखळी. ओके, सेम साखळी घ्यायची आहे, फक्त प्रत्येक एका साखळीमध्ये काय येणार आहे, मणी येणार आहे. बाकी सेम आपण जी साखळी शिकलो सगळ्यांनी खूप छान पद्धतीने केलंय. तुझी पण फिनिशिंग छान आहे, असं दिसलं पाहिजे. डोळ्याला पण आपल्याला असं फील व्हायला पाहिजे की नाही बा खूप छान दिसतंय असं. हा मस्त गेलं, तुम्ही पण छान केला. येस, तुम्ही फक्त कपडा थोडासा ओढला गेला. हा छान झालाय, कपडा थोडासा ओढला गेला आणि खूप सारे काळे डाग लावून ठेवले. बहुतेक ते पेन्सिलचे झाले असतील, आपण ते खाडाखोड केलं होतं ना. खाडाखोड केलं त्याच्यामुळे झालं असं. सरकवलं ना मग ही डाग वगैरे हा चालेल. आता मनीची लाईन्स एकदम व्यवस्थित करा हा. जितके पण मनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा गहू मनी आहे, राईस बीट्स आहे, त्याच्यानंतरला ब्ल्यू कलरचे मनी आहे, गोल्डन कलरचे आहे, व्हाईट कलरचे आहे, सगळे. हो छान आलं बेटा तुझं पण. ठीक आहे, सगळ्या मनीची लाईन सगळ्यांनी सेम पद्धतीने करायची आहे. एका खाली एक 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 लाईन करायची आहे तुम्हाला. ओके, करा सगळ्यांनी. मॅम हा बोला. अलका जमदाडे. हा दिसतं का बेटा, तिथं दिसतं ना. चला आता बघा, असे सिक्वेन्स दिलेले आहेत. मी पिंक कलरचे असतील, राणी कलरचे असतील, टिकली, याला सिक्वेन्स पण म्हटलं जातं, याला टिकली पण म्हटलं जातं आणि याला सिक्वेन्स पण म्हटलं जातं. बघो, ठीक आहे. नाही तर तुम्ही नंतर विचारतात, सांगितलेलं परत. चालेल, चला आता बघा, या ठिकाणी आपण लाईन मारली ना, तिथून आपण थ्रेड वरती काढणार. ओके, थ्रेड वरती काढल्यानंतर पुढे जाऊन नॉर्मली एक छोटीशी काय करायची, चेन स्टिच घ्यायची. घेतली का आता हा थ्रेड वरती आला. जसं आपण एक एक मणी टाकत गेलं सेम तसंच आपल्याला काय करायचंय, यस, एक एक टिकली टाकत जायचंय. आता मी या ठिकाणी एक टिकली टाकेल. ठीक आहे, आता मी साखळी कुठपर्यंत घेईल, जिथे मला कळते की माझं इथे काय आहे, एंड टिकलीचा, तिथे मी साखळीवरती काढेल. त्याच्यापेक्षा जास्त अंतर ठेवायचं नाही. परत मला कळतेस टिकलीचं इथं काय आहे, एंड आहे, तिथून वरती मी थ्रेड काढेल. परत टिकली घेईल, परत टाकली टिकली, परत सेम काय घे, चेन घे. ठीक आहे, सेम करायची आहे, सेम स्टिचची पद्धत आहे. फक्त एवढंच आहे की प्रत्येक याच्यामध्ये आपण काय करतोय, एक एक सिक्वेन्स टाकत चाललोय. आता सिक्वेन्स टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय ठेवायची, जसे की आता बघा माझ्या सिक्वेन्सची लाईन्स तुम्हाला कशी दिसते, एकसारखी दिसते की नाही. काही जण काय करतील, हे टिकले असे घेतील, ही थोडीशी मागं जाईल, एकदम असं जवळ तुम्ही टिकली घेतल्याने काय होईल, तुमची टिकली एक तर उभी राहील, एक तर ही टिकली ह्या टिकलीवरती अशी उभी राहू शकते बघा, जर तुम्ही प्रॉपर स्टिच नाही घेतली तर. नाहीतर एकावर एक टिकली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे डिस्टन्स हे बघा असं होतं. हे असं का होतं, कारण की मी काय केलंय, टिकलीचा जो एंड आहे त्या ठिकाणी मला घ्यायची ना साखळी, तर मी त्याच्या आधीच साखळी घेतली. आता बघा टिकली टाकली की मी काय केलं, ही टिकली अशी आतमध्ये जास्त पुश करून जर मी साखळी घेतली तर टिकली काय होईल, उभी राहील. मग टिकली उभी नको राहायला म्हणून काय करेल मी, टिकली इथं आहे की नाही त्याचा एंड मला दिसतोय की इथे एंड आहे टिकलीचा, राईट, तिथेच मी साखळी वरती काढेल. अशा प्रकारे आपल्याला सगळे सिक्वेन्स लावायचे आहेत. सिक्वेन्स लावण्याची अजून एक पद्धत आहे, ती पण मी सांगते. सिंपल पद्धत आहे, जास्त लोड नका करून घेऊ, एकदम सिंपल पद्धत आहे. ही एक पद्धत झाली. तुम्हाला मी एंड नॉट सांगते तिथं गेल्यावरती एंड नॉट सांगेन. आता इथे नॉर्मली मी पहिले 2-3 साखळ्या घेऊन घेते. हे कळालं का सगळ्यांना, हे कळालं ना, सेम मनी सारखाच घ्यायचे. आता दुसरी पद्धत सांगते. दुसरी पद्धत मध्ये काय करेल, ही सिक्वेन्स इथे ठेवेल. ठीक आहे, ठेवल्यानंतरला या ठिकाणी मी काय करते, साखळी घेते, मध्ये टाकलं दोरा, सुई टाकली की थ्रेड वरती काढायचा. आता जिथे एंड झालाय तिथे पण आपण काय करणार, स्टिच टाकून घेणार. म्हणजे ही स्टिच कशी आहे, एक इकडनं आणि एक इकडनं, दोघं बाजूनी काय होणार आहे, शिवली जाणार आहे. परत मी दुसरी सिक्वेन्स गेला, ते सिक्वेन्सचे स्टिचेस कुठे युज करतात, लाईनी कुठे युज करतात ते पण मी तुम्हाला दाखवून देते. हा घेतली, परत आता मी दुसरी टिकली घेताना काय करेल,
या टिकलीला लावून घेईल अशी. ओके, लावलं की या ठिकाणी मी परत स्टिच घेईल, परत पुढच्या बाजूला एक स्टिच घेईल. ओके, त्याच्यानंतर परत सिक्वेन्स घेईल, सेम पद्धतीने स्टिच घ्यायची, परत दुसरी स्टिच सेम, परत टिकली येते. ताई तुम्ही पण बघून घ्या. याच प्रोसेसने आपल्याला सगळ्या टिकल्या काय करायच्या आहेत, लावायच्या. तुम्ही टिकली बघितलं असेल का, पहिले टिकल्यांच्या साड्या असायच्या, त्या अशा पद्धतीने लावलेल्या असायच्या, पण त्या कशामध्ये, मशीन मध्ये. आपण हँडवर्क मध्ये करतोय. ओके, अशा प्रकारे आपल्याला टिकल्या वापरायच्या असतात. आता सिक्वेन्सच्या लाईनी कुठे युज करतात ते तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारचे बटरफ्लाय आहेत. हे बटरफ्लाय मध्ये काय केलंय, सिक्वेन्स युज केलंय. ठीक आहे, तुम्हाला पण करायचं हे बटरफ्लाय. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. हे बटरफ्लाय मध्ये कुठली स्टिच युज केली, ही केली का ही केली आहे, मागची केली आहे. आलं लक्षात, कुठली केली आहे, मागची केली. मग आता ही लाईन याच्यामध्ये क्रिएट केली. फक्त काय केलंय त्यांनी, 2 कलरच्या वेगवेगळ्या टिकल्या घेतलेल्या आहेत. डन. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक बटरफ्लाय दाखवते. बघा, इथे पण कुठली युज केलेली आहे, मागचीच युज केली. तिथे अर्धे मनी आणि अर्धे सिक्वेन्स वापरलेत. हे बघा, या ठिकाणी कुठली युज केली आहे, पुढची. राईट. या ठिकाणी थ्रेड दिसतोय ना, तर याचा अर्थ कुठली युज केली आहे, पुढची वाली युज केली आहे. हे बघा, इथे मस्त स्ट्रॉबेरी पण दिली. स्ट्रॉबेरीला सुद्धा ही वाली स्टिच युज केलेली आहे. हे बघा, हे सुंदर असं बगळा, काय म्हणतात, बगळाच ना, काय म्हणतात त्याला, काहीतरीच नाव आहे, राजहंस नाही का, काहीतरी असेल. इंग्लिशचं नाव मला नाही ना लवकर बोलता. प्रोनाऊन्स माझी लेखणी सांगितलं असेल. ते बघा इथे फ्लेमिंगो. अच्छा, ठीक आहे. फ्लेमिंगो. अच्छा, ओके, बरोबर. थँक्यू साक्षी. ठीक आहे. तर हे इथं पण युज केलेलं आहे. बघा, इथे फक्त बीट्स, इथे पाईप्स युज केलेले आहेत, कट बीट्स युज केलेत, आणि मध्ये छान हे युज केले. मी तुम्हाला सिक्वेन्स दिलेले आहेत, तर मला हे सगळे डिझाईन तुम्हाला मी नंतर सांगणार आहे, तेव्हा तुम्हाला करायचंय. हे बघा, इथे सुद्धा छान असा मोरपंख तयार केलेला आहे. इथे पण बटरफ्लाय तयार केलाय. इथे पण बघा, छान अशी कॅप तयार केली. इथे पण डिझाईन युज केली. तर अशा ठिकाणी तुम्हाला हे सिक्वेन्स युज करता येतात. डन. आता राहिला प्रश्न लाइनिंगचा. आता बघा, अजून एक गोष्ट सांगते. आता बघा, ही एक लाईन दिसते तुम्हाला, ही एक लाईन आहे, सिंपल आहे. काय केले त्यांनी, पुढे जाऊन चेन स्टिच घेतलीये. आता ही एक लाईन तुम्हाला क्रिएट करायची. हा, पेन दे. आता ही एक लाईन तुम्हाला घरून उद्या करून आणायची. ही लाईन कशी आहे, हे बघा, इथे एक सरळ लाईन टाकायची. स्ट्रेट लाईन टाकली. स्ट्रेट लाईन टाकल्यानंतर इथून तिथपर्यंत चेन स्टिच घ्यायची जरी थ्रेडने. डन. आणि त्याच्यामध्ये एक शुगर बीड्स आणि एक तो 3 नंबरचा 4 नंबरचा मनी ना मोठावाला, तो घ्यायचा. यामध्ये असा वाला दिसतंय ना. परत पुढे गेले का सेम चेन स्टिच, परत सेम मनी, चेन स्टिच, सेम मनी. ठीक आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस लाईनचे ब्लाऊज क्रिएट करतो, त्यावेळेस आपण आता ही जे लाईन शिकलोत ना,
हे लाईन्स वापरले जातात. आता सेकंड तुम्हाला अजून लाईन्स दाखवते. हे बघा. एक मणी घेऊन परत चेन स्टिच घ्यायची. येस. मोठं मणी हा सेम. आणि त्याच्यामध्ये शुगर बीट्स आणि एक हे बघा तुम्हाला दाखवते. ते लागोपाठ घ्यायचे का स्टिच टाकायचे? दाखवते. दाखवून देते तुम्हाला 2 मिनिटं बघा. सुरुवातीला अशी चेन स्टिच टाकत जायची. ठीक आहे. टाकलं की हे अंतर बघा, अर्धा इंच घ्या किंवा 1 इंच घ्या चैनीचं, हे अंतर हा का. त्याच्यानंतरला एक शुगर बीट्स, एक 3 नंबर किंवा 4 नंबरचा कुठला पण मणी तुम्ही युज करू शकतात. असे तुम्ही 3 मणी घेणार. त्याच्यामध्ये मणी टाकणार. तिघ सोबत टाकायचे. येस. आणि मग परत चेन स्टिच करणार. आलं लक्षात. आता याच ठिकाणी जर तुम्हाला समजा सिंपल एक सिंगल चेन घ्यायची असेल तर सॉरी सिंपल एक मणी घ्यायचा असेल तर मी काय करेन, साखळी घेतली साखळी की या ठिकाणी मी 4 नंबरचा एक मोठा मणी घे, जसे की आता बघा ह्या लाईनीमध्ये, आणि सिंपल हा एक मणी टाकायचा. असं पण येतं ना एक सिंपल एक सिंगल मनीचा, पाहिला असेल ना. लांब नाहीये बघा, इथंच दिलेला आहे. ह्या डिझाईन मध्ये दिसतंय, ह्या डिझाईन मध्ये दिलाय बघा. म्हणजे तुम्हाला असे लाईन्स घरून करून आणायचे, तुमच्या आयडियाने मला दाखवायचे. ठीक आहे. एक 3-4 लाईन्स करायचे. ते बघा आता या ठिकाणी अजून एक लाईन्स आहे. या ठिकाणी काय केले त्यांनी माहितीये का, शुगर बीट्स वापरलंय. या ठिकाणी काय युज केलंय, शुगर बीट्स यूज केले. शुगर बीट्स यूज करून मग 3 नंबर किंवा मध्ये 4 नंबरचं तुम्ही मणी वापरायचंय. दिसतंय ना. अशी ही एक लाईन क्रिएट करायची. असे तुम्ही 4 ते 5 लाईनी तुम्ही तुमच्या मनाने मला करून दाखवायच्या. हे बघा ही पण एक सिंपल आहे. याच्यामध्ये तर त्यांनी काय यूज केलंय बघा, एक तुमची काय आहे शुगर बीटची लाईन आहे आणि एका याच्यात चेन स्टिच आहे आणि सिंपल एक एक मनी टाकलाय. ठीक आहे. वेगळा वापरला हा तिथे फक्त थ्रेड वेगळ्या कलरचं वापरलाय. डन. तर अशा पद्धतीने ह्या लाईन्स यूज केल्या जातात. हे बघा आता हे जमेल की नाही तुम्हाला, तुम्ही आता पुढे बुट्ट्या शिकणारच आहे. एक बुट्ट्या आणि ही लाईन शिकले की तुम्ही सिंपल ब्लाउजचं डिझाईन आरामकेसात करू शकाल. आता काहीच अवघड नाही. डन. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लाईन्स तुम्हाला तुमच्या मनाने मला करून दाखवायच्या आहेत. ओके. उद्या या लाईनी कम्प्लीट झाल्या का मग आपण मस्त बुट्ट्या करायला शिकणार आहे लगेच. या लाईन याच्यावरच करून याच्यावरच तुम्ही आता 10 लाईनी काढलाय की नाही, आता 10 मणी नाही तेवढे, कमी इतकी नाही. मग त्याच्या पुढच्या जेवढ्या लाईन्स उडतील तेवढ्या लाईनीस मध्ये तुम्ही तुमच्या आयडियाने करा. त्याच्यामध्ये सिक्वेन्स युज करून पण मध्ये मध्ये एक एक मणी पण युज करतो बरं का, ते पण तुम्ही करू शकतात. एक हा 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 तुम्ही तुमच्या आयडियाने काहीतरी नवीन नवीन क्रिएटिव्हिटी करा. आणि नाही जमलं तर सरळ प्रिंट्रेस्टला सर्च करा. सिंपल आरीवर ब्लाउज डिझाईन टाकले की तुम्हाला पाहिजे तेवढे डिझाईन्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते. ठीक आहे. परत दाखवते, बघून घ्या. बोलून देऊ का तुम्हाला मी? हा मग खोलून द्या ना, तुमचा फोन आहे ना. कसं जमेल मला. सायलेंट करून ठेवली. हे घ्या. हे बघा गुगल ड्राईव्हची मी इथे वरती लिंक टाकलेली आहे. रोज ती लिंक टाकेल, त्या लिंक ओपन करायची. फक्त ही गुगल ड्राईव्हची लिंक ओपन करायची.
त्यांचं व्हेरिफिकेशन करायला लावते. जीमेल दुसरे 2 लावलेत का तुम्ही? नाही एकच आहे. आणि तर नारायण 73 आधी होतं वेगळं आहे. काहीतरी झालं म्हणून परत करा. पासवर्ड ते सांगते करायला, ते बघून घ्याल. जीमेलचं तुझं दाखव बाई. जीमेलचे ते पासवर्ड आणि ते बघून घ्या. मी पण हो हो. माईक बंद करा, माईक बंद करा. हे बघा, गुगल ड्राईव्हची लिंक आहे. याच्यावरती क्लिक करायचं. गुगल ड्राईव्ह मध्ये जायचं. बकुळा तू पण बघून घे, तुला जमलं का बकुळा? माईक ऑन कर. नेट स्लो चालतं वाटतं तुझं. आले का व्हिडिओ बघितले तू काल? नाही, आज करून देतो म्हणजे. बर. नेट स्लो चालतंय. नेट बंद आहे का? चालू पण तुझा फोन दे बेटा. तिचं नेट नाही चालत आहे. व्हॉट्सअप ऑन कर. काही यायची गरज नाही मॅडम. नाही. तेव्हा गुगल ड्राईव्हवर क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला असे व्हिडिओज भेटतील. ठीक आहे. गुगल ड्राईव्ह वरती गेल्यानंतर असे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. तुम्हाला जो व्हिडिओ डाउनलोड करायचा समजा तर डे 1 चा व्हिडिओ आहे, याच्यावर क्लिक करायचं. केलं क्लिक की ते 3 डॉट दिसतात बघा, त्या 3 डॉट्स वरती क्लिक करायचंय. हे बघा, इथे ऑप्शन पण येतो, हा पण एक ऑप्शन आहे. तर डाउनलोड केलं की तुमचं डायरेक्ट डाउनलोड पण होतं. हे बघा, इथे 3 डॉट आहे, याच्यावर क्लिक करायचं. त्याचं का नाही होते? माझा फोन आण ग बाई. तुझ्या याच्यावर पण ते ऑप्शन आहे दाखवायचं. माझा फोन दे, तुझ्या याच्यावर पण नाही दाखवते काय. हॅलो प्रत्येकाची गुगल ड्राईव्हची, हा बोला, गुगल ड्राईव्हची सेटिंग वेगवेगळी आहे ना. मॅम, तुम्ही दुसरीची सिक्वेन्स सांगितली होती ना, हे फक्त व्हिडिओ अशीच बघ. आहे ना? थांब साक्षी, एक मिनिट. फक्त व्हिडिओ बघायचे नाही, याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला व्हिडिओ दिसत जातील रोजचे. ठीक आहे. हे बघा, याच्यामध्ये व्हिडिओ सगळे दिसतात. कट केला तर चालेल. आता हिच्या याच्यात डाउनलोडचा ऑप्शन दिसत नाही, काय माहिती नाही का बरं, पण व्हिडिओ असे दिसतात याच्यामध्ये. ठीक आहे. माझ्या याच्यात दाखवते मी तुम्हाला.
आता तुमचं जीमेल जे अकाउंट असेल ना गुगल ड्राईव्हला त्याच्यावरती ओके करायचंय. माझ्याचे 2-3 जीमेल आहे त्याच्यामुळे तुमचं जर दुसरं कुठलं जीमेल असेल ते करा. हे बघा इथे ऑप्शन आलंय 1, 2, 3. 3 दिवसाचे व्हिडिओज आहेत. इथे तुम्ही गेलात हे 3 डॉट्स येतात बघा इथे. इथे 3 डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करायचं असं आणि त्याच्यानंतर खाली बघा इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे. हे तुम्ही डाउनलोड केलं. इथे डाउनलोड केलं की तुमचं डायरेक्ट व्हिडिओज काय होईल गॅलरीमध्ये सेव्ह होतील. ठीक आहे. इथून सुद्धा ऑप्शन आहे डाउनलोड करायचं. आता इथे बघा 1 नंबर दिवस 1 नंबर 3 डॉट्सवर क्लिक केलं की इथे पण ऑप्शन आहे डाउनलोडचं. तुम्ही डाउनलोड केलं की तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ डाउनलोड होतील. ठीक आहे. मॅडम मला 50 रुपये घ्यायचे का नाही ऑनलाईन घेते. बघावं लागतील बेटा. तिला विचार जियाला आहे का. जियाला विचार ना आहे का. इकडे पाठव. ठीक आहे.